तर मित्रांनो पी एस स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आजच्या मार्केटमध्ये एक अशी न्यूज आली मार्केटमध्ये आणि त्यानंतरनं तो जो शेअर होता तो एकदम चांगला परफॉर्मन्स दाखवला. ऑलमोस्ट 17 ते 18% मूवमेंट इंट्राडेमध्ये आपल्याला त्या शेअरमध्ये बघायला मिळाली. तर पहिले तर काय ती न्यूज आहे, त्या न्यूजचा काय ॲडव्हान्टेज आहे, काय डिसॲडव्हान्टेज आहे, सोबतच त्याचा कशावरती परिणाम होऊ शकतो, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहे. सोबतच ज्यामध्ये जर का तुम्हाला सपोज फॉर स्टॉक मार्केट जर का बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये पूर्णच्या पूर्ण कोर्स जर का फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल तर डेफिनेटली ह्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. एक अकाउंट ओपन करावं लागेल आपल्या लिंक थ्रू. जर का तुम्ही अकाउंट ओपन केला देन तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट लर्निंग प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, तर आपण स्टार्ट करू व्हिडिओला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण न्यूज बघूया की काय ती न्यूज होती. सगळ्यात पहिल्यांदा बघायला गेलो आपण तर दोन प्रकारचे स्टॉक एक्सचेंजेस आत्ता सध्या तरी मार्केटमध्ये आहेत. ती अजून एक आहे बट ज्याच्यामध्ये जास्त आपण ट्रेडिंग करतो ते आहेत दोन. ओके, तर याच्यामध्ये एन एस सी आणि बी एस सी असे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. ओके, एक आहे एन एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि सेकंड आहे बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके, आता पहिल्यांदा काय होतं की पहिल्यांदा एन एस सीमध्ये जास्त करून एफ एन ओ ट्रेडिंग चालायचा, म्हणजे फ्युचर आणि ऑप्शनचा ट्रेडिंग चालायचा. त्याच्यामधून जास्त रिव्हेन्यू कुणाला यायचा, एन एस सीला यायचा. ओके, ऑब्वियसली बी एस सीमध्ये खूप सारे कंपन्या लिस्टेड आहेत बट एन एस सीमध्ये जसं की ऑप्शन ट्रेडिंग आहे, एफ एन ओ ट्रेडिंग आहे, त्याच्यामुळे एन एस सी ही चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल आणि चांगले अर्निंग करणारी कंपनी आपण म्हणू शकतो किंवा एक्सचेंज आपण म्हणू शकतो. ओके, बट बी एस सी ह्याच्यामध्ये जसं की एफ एन ओ स्टार्ट झाला त्यानंतर ना त्याचा जे शेअर होता, ओके, शेअरची प्राईस होती त्याच्यामध्ये आपल्याला व्हर्टिकल मुवमेंट बघायला मिळाली आणि त्यानंतरनं तो जो शेअर आहे हा थांबायचं नावच घेत नव्हता. ओके, त्यानंतरनं परत एव्हरीडे एक्सपायरी चालू झाली, परत त्याच्यामध्ये अजून त्याला पोटेन्शियल मिळालं आणि जसं एव्हरीडे एक्सपायरी बंद झाली, म्हणजे की पहिला आता आधी मागच्या वर्षी तर एव्हरीडे एक्सपायरी होती बट तसं एव्हरीडे एक्सपायरी बंद झाली, परत बी एस सीचा स्टॉक थोडासा आपल्याला पडताना बघायला मिळाला होता. ओके, जर का तुम्ही फंडामेंटल जरी चेक केले, सेल्स प्रॉफिट बाकीच्या गोष्टी जरी चेक केल्या बी एस सीच्या, तरी पण एकदम चांगल्या वाढल्या, जे की पहिला कमी होतं म्हणजे चांगलंच होतं बट त्याच्यापेक्षा चांगली ग्रोथ आपल्याला एफ एन ओ स्टार्ट झाल्यामध्ये जसं की बी एस सीमध्ये एफ एन ओ स्टार्ट झाला त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं होतं. ओके, तर होतं कसं आहे की आत्ता जर का आपण बघायला गेलो एन एस सीचा जो शेअर आहे, ओके, एन एस सी हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ह्याचा ग्रे मार्केटमध्ये शेअर अवेलेबल आहे. ओके, बट जे की आय पी ओ असतो, ओके, आपलं जे इंडियन मार्केट आहे, ओके, तर त्याच्यामध्ये ही जी कंपनी आहे अजून पण लिस्टेड नाही आहे. ओके, तर लिस्टेड कंपनी कोण आहे, तर लिस्टेड कंपनी आहे बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही लिस्टेड कंपनी आहे आणि ह्याच्यावरती मोस्ट ऑफ पब्लिक बाय सेल ट्रेड ह्या गोष्टी करत असतात. ओके, तर एन एस सीला आय पी ओ आणायचा मध्ये प्रॉब्लेम यायला स्टार्ट झाला. एन एस सीचा आय पी ओ यायला आला ह्या न्यूजवरती किंवा येणार आहे या न्यूजवरती, सॉरी आला नाही, येणार आहे या न्यूजवरती बी एस सीच्या स्टॉकमध्ये आपल्याला परत रॅली बघायला मिळाली होती आणि त्यानंतरनं परत प्रॉब्लेम एन एस सीच्या आय पी ओमध्ये यायला लागले. जसं की जोपर्यंत एन एस सीचा आय पी ओ मार्केटमध्ये येणार नाही आहे तोपर्यंत बी एस सी ही वन ऑफ द मोनोपॉली कंपनी बनत आहे. ओके, आता होतं आहे कसं की पहिला तर आपलं जे मार्केट आहे मंडे टू फ्रायडे चालू आहे, त्याच्यामध्ये एव्हरी इंडेक्ससाठी एक एक्सपायरी त्यांनी इन्क्लूड केलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर एन एस सीनं काय म्हटलं, सॉरी सेबीनं काय म्हटलं की फक्त एका आठवड्यामध्ये एका एक्सचेंजसाठी एकच एक्सपायरी अप्लाय असणार. जर का तुम्हाला एव्हरीडे म्हणजे की पहिला कसं होतं, मिड कॅप निफ्टी वेगळ्या एक्सपायरीला होणार, वेगळ्या डेला होणार, बँक निफ्टी वेगळ्या डेला होणार, त्यानंतर निफ्टी वेगळ्या डेला होणार, तर त्यांनी बंद केलं आणि एव्हरीडे फक्त एक एक्सचेंज आहे, एन एस सी हा एक एक्सचेंज आहे, तर एकच इंडेक्सची एक्सपायरी होणार. तर सेम बी एस सी जर का एक एक्सचेंज असेल तर त्याचं पण एकच एक्सपायरी होणार, फक्त दोघांचं जे वार आहेत हे वेगवेगळे ठेवलेत. तर पहिल्यांदा काय होतं, गुरुवारी, आत्ता सध्या तरी गुरुवारी गुरुवारी निफ्टीची एक्सपायरी होती बट निफ्टीनं प्रपोजल असा आणणार होते निफ्टी की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही मंडेच्या दिवशी आम्ही एक्सपायरी आणतो, अर्ली एक्सपायरी आणतो आणि त्यावेळी आम्ही एप्रिलपासून आम्ही मंडेला आमची जी एक्सपायरी आहे ही मंडेला होणार. ओके, तर हे प्रपोजल ते आणणार होते आणि त्यांनी त्याच्यामागं वेगवेगळे कारण त्याच्यामध्ये देत होते. बट बी एस सीचं आत्ता काय होतं, बी एस सीचं ट्यूजडे म्हणजे मंगळवारी बी एस सीची एक्सपायरी आत्ताच होते, पहिला फ्रायडेला होती, त्यांनी चेंज करून बी एस सीने चेंज करून मंगळवारी आणली. मग आता काय झालं की कसं आहे की एव्हरीडे वीक स्टार्ट झाला पहिल्यांदाच जर का ट्यूजडेला जर का
पहिला एक्सपायरी कोणाची येणार, सेन्सेक्सची येणार. ओके, सेन्सेक्सची येणार म्हणजे BSEची एक्सपायरी पहिल्यांदा येणार. तर जास्त त्याच्यामध्ये रेव्हेन्यू, जास्त प्रॉफिट कोणाला व्हायला लागला, BSEला व्हायला लागला. ऑब्वियसली ज्यांना चांगला प्रॉफिट होणार, हे होणार, त्यांनी कंटिन्यू ट्रेड करणार. बट ज्यांना पण प्रॉब्लेम येतील ते त्याच्यामध्ये थर्सडेची जी एक्सपायरी आहे ही मे बी थोडंसं अवॉइड पण लोक करू शकतील. तर त्याच्यामुळं NSEला थोडासा इश्यू यायला फायनान्शियली, म्हणजे इश्यू नाही, म्हणजे त्यांचा सेलवरती थोडासा इम्पॅक्ट येत असावा असं मला वाटतं. बी स्पेसिफिक म्हणताना त्यांचं नेमकं म्हणणं असं झालं की आपण अर्ली जाऊया, आपण पुढं जाऊया, आपण पहिल्यांदा जाऊया. म्हणून त्यांनी काय, त्यांच्या डोक्यात काय आलं असावं मे बी की मंडेला एक्सपायरी जर का त्यांची जर का झाली, म्हणजे निफ्टीची NSEची एक्सपायरी जर का मंडेला झाली, तर सपोज मंडेला जे पण लोक प्रॉफिट होतील किंवा जे पण लोकांना चांगला पैसे येतील तेच पुढच्या एक्सपायरीमध्ये ट्रेड करतील. ओके, जर का त्यांना सपोज लॉस व्हायला लागला तर मे बी लोक त्यातून बाहेर पडतील, FNOमधून लोक बाहेर पडतील आणि पुढच्या एक्सचेंजला तो मे बी प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे BSEला मे बी तो प्रॉब्लेम येऊ शकतो होता. बट सेबीनं काय म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टीवरती सेबीचं म्हणणं काय झालं, जर का आपण थोडक्यात जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा आजच्या दिवशी जर का आपण बघायला गेलो, BSEचा जो शेअर आहे हा ऑलमोस्ट 18% जंप आला. आणि त्याच्यामध्ये NSEनं काय केलं, डिफर्स केला, त्यांचा जो प्लॅन आहे त्याला डिफर केला. आणि त्यांचं जे वीकली एक्सपायरी जे चेंज करणार होते एप्रिलपासून, त्याला सेबीनं पण थोडंसं म्हटलं की तुम्ही फक्त एक तर ट्यूजडेला एक्सपायरी ठेवा किंवा थर्सडेला एक्सपायरी ठेवा. ओके, मंडे किंवा फ्रायडे, बाकी म्हणजे मंडेला तर ठेवू नका. ओके, तर ह्याचा डायरेक्टली फायदा कोणाला होणार आता, तर डायरेक्टली फायदा ट्यूजडेला कोणाची एक्सपायरी आहे, BSEची एक्सपायरी, त्यामुळे BSEला होणार. आणि ते जो स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट आहे त्याच्यामुळे त्या शेअरमध्ये आपल्याला तुफान ह्याच्यामध्ये मुवमेंट येताना बघायला मिळालं. आता एक न्यूज तर ह्याच्यामध्ये ही होती. सेकंड न्यूज काय होती ह्याच्यामध्ये, ॲडिशनल बोनस न्यूज काय आली की त्यांनी 30 मार्चला, ओके, तर त्यांनी 30 मार्चच्या दिवशी कन्सिडर टू बोनस शेअर अलॉटमेंट. आता ही आहे कॉर्पोरेटिव्ह ॲक्शन. कॉर्पोरेटिव्ह ॲक्शनमध्ये जर का बोनस असेल किंवा स्प्लिट असेल तर ह्या दोन ॲक्शन ज्या असतात तर ह्याच्यावरती स्टॉक हे जास्त रिॲक्ट करत असतो. आणि जर का बोनस देत असेल ही चांगली गुड न्यूज असते, बिकॉज डिव्हिडंड डबल येत असतो. ओके, तर ह्याच्यामध्ये बोनस पण आला. म्हणजे पहिली गोष्ट काय झाली, पहिले फायदा त्यांना हा झाला की त्यांचा जो रिव्हेन्यू कंटिन्यू यायला लागला, जे की ट्यूजडेला एक्सपायरी आहे. जर का मंडेला एक्सपायरी आली असती NSEची तर ह्यांचा रिव्हेन्यूला इम्पॅक्ट पडला असता 100%, बिकॉज जे पण लोक मंडेला ट्रेड करतील, सपोज त्यांना लॉस झाला तर मे बी ते ट्यूजडेला एक्सपायरी करणार नाहीत, ट्रेड करणार नाहीत. आणि ट्रेड नाही केले तर त्याचा इम्पॅक्ट BSEला होणार होता. बट सेबीचं म्हणणं असं झालं की तुम्ही आत्ताचं जे म्हणजे एक्झिस्टिंग जे आहे मंडेला काय करू नका. का करू नका, कारण की मे बी मला असं वाटतं मे बी फ्रायडेच्या दिवशी सुट्टी, म्हणजे फ्रायडेच्या दिवशी मार्केट संपल्यानंतर सॅटर्डे आणि संडे ह्या 2 दिवशी काय असते, सुट्टी असते. आणि जास्त करून जर का आपण कॉर्पोरेटिव्ह ॲक्शन बघायला गेलो ग्लोबली तर जास्त करून शनिवार रविवारी काय पण आता रिसेंटमध्ये जे पण युद्ध झाले किंवा जे पण गोष्टी झाल्या त्याचे सगळे पण मोठे मोठे जे पण न्यूज येतात ते जास्त करून शनिवारी येतात नाहीतर रविवारी येतात. ओके, तर ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली मंडेला होत असतो. त्याच्यामुळं मंडेला इधर मोठा गॅप अप इधर मोठा गॅप डाऊन हे जर का झालं तर ह्याच्यामध्ये खूप जणांचा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस झाला असता इफ जर का ते BTST केले असते तर. ओके, तर BTST जर का केले असते तर त्यांना मे बी लॉस झाला असता. बट हेलाच अवॉइड करायसाठी मे बी सेबीनं असं म्हणलं असेल मे बी की बाबा तुम्ही मंडेला काय एक्सपायरी काय ठेवू नका, ठेवायचं असेल तर ट्यूजडे त्यानंतर तुम्ही ठेवू शकता. तर एक्झिस्टिंग जसं की ट्यूजडेला आत्ता एक्सपायरी आहे BSEची, त्यामुळं NSE त्या दिवशी तर ठेवणार नाही. बट थर्सडेला त्यांनी प्लॅन केला, म्हणजे त्यांचा जो प्लॅन आहे त्यांनी डिफर केला आणि थर्सडेला त्यांनी काय केले, डायरेक्टली एक्सपायरी कंटिन्यू केले. आणि त्याचा फायदा हा BSEला डायरेक्टली झाला आणि त्याच्यामुळं तो स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट आहे. आणि मे बी ते कारण, आणि दुसरं म्हणजे बोनस इश्यू. तर अशा 2 गोष्टी पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये बघायला मिळाल्या आणि त्याच्यामुळे स्टॉकमध्ये आपल्याला आजच्या दिवशी एक तुफान रॅली बघायला मिळाली होती. ओके, तर तुम्हाला काय वाटतं आहे, तुमचं जे कमेंट असेल तुम्ही करू शकता. जर का तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर डेफिनेटली त्याच्यावरती पण व्हिडिओ आणला जाईल. ओके, तर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.